आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। वाह, कसलं भारी काढलंयस चित्र। मलाच इतकं आवडलं तर शिवाला किती आवडेल। तेच टेन्शन आहे मला। म्हणजे अगं एवढीच फ्रेम हवी होती ना आपल्याला। अगं त्यावर ठेवून बघ ना बसतंय का। हाँ मस्त हाँ बसतंय। परफेक्ट। हाँ चला आता लवकर करा, शिवा यायच्या आधी आपल्याला तिथे पोहोचायचंय, हे विसरू नका। चला हो ताई, आता लगेच बनवूया, होईल लगेच। पण शिवाताईला हे गिफ्ट आवडेल ना ग? अगं का नाही आवडणार? आपण तिला काहीही प्रेमाने दिलं ना तरी तिला आवडेल। अगं नक्की आवडेल, उलट तिला आश्चर्य वाटेल। तिने काही देऊ नका सांगूनही आपण तिला देतोय, मग ती खुशच होणार। चला आवरा पटापट, चला लवकर। सुहास, काय झालं? हे असं रुमाल लावून का बसलास? काय लागलं का? दाखव। बघायचंय? नाही, हे तुझ्यामुळे झालंय। खूप लागलंय तुला? तुझी हिंमत कशी झाली ग सगळ्यांच्या समोर माझ्यावर हात उघडायची? तू मला घराबाहेर काढलंस? मी हे केलं नसतं तर आपण दोघे घराबाहेर असतो ना। मी तुझ्या शेजारी बसले असते आणि भीक मागायला लागली असते आपल्याला। मग आता काय करतोय? हातात ना फक्त कटोरा घ्यायचा बाकी आहे आता। सुहास, हे बघ खूप लागले, रक्त येते। आपण डॉक्टरकडे जाऊया, ड्रेसिंगची अरे गरज आहे। बापरे, हा केवढी ती काळजी। घरात एसी मध्ये बसलेली असताना नवऱ्याची आठवण आली की आपला नवरा कुठे असेल, कुठल्या अवस्थेत असेल। सुहास प्लीज, हे बघ तू प्लीज शांत हो। शांत हो? नाही शांत होणार मी आता। तू जरा हळू बोल ना प्लीज। का हळू बोलू? हा? इथे माझी बायकोच माझ्या पाठीशी नाहीये। ती शिवा बघ, सावली सारखी पाठीशी असते त्या आशूच्या। तिच्यासोबत कम्पेअर करू नकोस मला। करणार, सुहास, करणार, कारण तुझ्यामुळेच मी आता रस्त्यावरती आलोय, कळतंय तुला? सुहास, हे बघ सोड ना। हे बघ सॉरी पण हे जर केलं नसतं ना, मी तर घरी जायचा रस्ता कायमचा बंद झाला असता। चालणार होतं का? पण मी आता रस्त्यावरती आलोय ना, त्याचं काय करू? मी आहे ना, तू कशाला टेन्शन घेतोयस? हे बघ याच्यात कपडे आहेत, खायला सामान आहे आणि तुझ्यासाठी पैसे आणलेत। चांगलं हॉटेल बघ आणि तिथे राहा। हे बघ काही दिवसांसाठी, आणि पहिले डॉक्टरकडे जा आणि ड्रेसिंग करून घे। त्या शिवाला मी नाही सोडणार, तिच्यामुळे आलो ना रस्त्यावरती। तिला तर मी पण नाही सोडणार आहे, पण काही दिवस आपल्याला शांत राहावं लागेल, थोडी कळ सोसावी लागणार आहे। शक्य नाहीये, जोपर्यंत आशू आणि शिवाला मी तोंडावर पाडत नाही ना, तोपर्यंत मी शांत नाही बसणार। खूप वाईट केलंय त्यांनी माझं। हो सुहास, पण सगळं शांततेत करायचंय। मला एक सांग, तू इथे आलीस कशी? काय सांगू तुला, त्या शिवाची खूप बारीक नजर असते माझ्या। मला सगळं व्यवस्थित हँडल करून सगळं करावं लागतं, माहितीये तुला? आज पण घरी नव्हती ना, म्हणून येऊ शकले इकडे। दिव्याचा कॉल आहे, ही का फोन करते? काय ग, मूर्ख आहेस का? कशाला फोन करतेस? तुझ्यासोबत झालं ते काही कमी आहे? अरे वा, चोराच्या उलट्या बोंबा। नाही, माझ्या मते तरी तुझी हालत माझ्यापेक्षा जास्त खराब आहे, असं नाही वाटत तुला? कामाचं बोल। तुझ्या घरचे माझ्या घरी आले होते। का आले होते? चंदनने सगळ्यांसमोर माझा अपमान केला। माझ्या खोट्या प्रेग्नन्सी बद्दल कळलंय त्याला। मी घर सोडलं, पण तुझ्याबद्दल आणि सुहास बद्दल कोणालाच काहीच सांगितलं नाही। आता
सुहासची हालत तर वाईट आहे, मग त्याला काय फोन करू म्हणून तुला फोन केला. तुला पण त्याच्याबरोबर रस्त्यावर राहायचं नसेल तर मला पैसे पाठव. तू तू धमकी देतेस मला? हा, देतीये धमकी. मी सांगितलं तसं केलं नाहीस तर विचार कर, शिवाने सुहासची काय हालत केली होती. त्यापेक्षा जास्त वाईट हालत करतील तुझ्या घरचे तुझी. जर त्यांना पण कळलं की तू ह्या सगळ्यात इन्व्हॉल्ड होतीस तर. दिव्या, हे खूप महागात पडेल ना तुला. आपण स्वस्त गोष्टी करतच नाही कीर्ती मॅडम, म्हणून मी सांगतेय तसं कर आणि ह्या धमक्या ना पुढच्या वेळेससाठी वाचवून ठेव. हे बघ, मी पैसे पाठवते तुला, पण यापुढे मला फोन करायचा नाही हा. थँक्यू सो मच. काय झालं काय? धमकी देते मला ब्लॅकमेल करते. काय झालं काय? तिला घराच्या बाहेर काढलंय ना, मग पैसे मागते माझ्याकडून आणि नाही दिले तर म्हणाले एक्सपोज करेल. तिचं काय करायचं ते मी बघतो. घराबाहेर पडलीये ना, तिचा ठाव ठिकाणा सांग मला. मग मी तिला कॉल करून तुलाच भेटायला सांगते. तुम्ही बोलून घ्या. शिवाताई अजून आलीच नाहीये. सायलीताई, शिवाताईला फोन लाव ना प्लीज. अगं एक ऍपच फोन केला तिला, ते दोघे पोहोचत होते. ते ऐका ना, यात खूप खुश आहे. आपल्याला शिवाने इतकं काय काय शिकवलं. आपण आधी सारख्या घाबरून राहिलो असतो तर काहीच झालं नसतं आपलं. हो ना, शिवा होती म्हणून आपण एवढे बिनधास्त झालो. अरेला कार्य करायला तिनेच शिकवलं आपल्याला. माझी जर बहीण असती ना तर तिच्यासारखीच असती. बरं मला सांगा, कोण काय काय खाणार? त्या दिवशी तर ठरलं ना. नाही, मला पिझ्झा नाही खायचे. अगं, अरे मग बर्गर खाऊयात ना, पण या दोन्हींपैकीच काहीतरी खाऊयात. नको, काहीतरी साधंच खाऊयात आपण. त्यापेक्षा आपण शिवालाच विचारूया, जे आवडेल ते मागू ना. शिवर काय कधी मला हवं तेच मागवा म्हणेल ना. अरे पण पिझ्झा खाऊयात ना, काही प्रॉब्लेम जरा हळू बोला, इथे बाकीचे पण लोक आहेत. ह्यांना काय झालंय? आपण आपल्या टेबलवर बोलतोय ना, मग ह्यांना काय प्रॉब्लेम होतो? ओ हॅलो, हे तुमचं घर नाही. मोठ्याने बोलायचं असेल ना तर घरी निघा. कुठून येतात काय माहित. काय का नाही? एक्सक्यूज मी, कुठून येतात म्हणजे काय? मग काय, तुमच्याकडे बघून कळते. या अशा ठिकाणी तुम्ही पहिल्यांदा आला असाल. काय मॅनर्स नाही का तुम्हाला? सॉरी दादा, पण तुम्ही आता जे परिस्थितीवरून बोलताय ना, ते तुमचे मॅनर्स आहेत का? तुम्ही आधी बोलायला शिका. बाय द वे, तुम्ही कुठून येता? तुम मुझे बोलना सिखाएगी? लड़की है ना, लड़की ऐसा रहे. ए, उंगली किस पर दिखा रहा है? जा अपने टेबल पे जाके बैठ. चल.